तुम्ही आयुष्यभर मेहनत करूनही तुम्हाला पैसे का कमी पडतात आणि काही लोक कमी काम करूनही श्रीमंत कसे होतात? नमस्कार, मी स्वप्नील चिंतामणी, डायरेक्टर चिंतामणी ग्रुप पुसद शहरामध्ये आम्ही वर्ग 5वी ते 12वी पर्यंतचे क्लासेस चालवतो. आज आपण जाणून घेणार आहोत रिच डॅड पुअर डॅड या जगप्रसिद्ध पुस्तकातील आर्थिक रहस्य गुपिते. सर्वप्रथम पुस्तकाचा परिचय. रिच डॅड पुअर डॅड हे रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेले एक जबरदस्त पुस्तक आहे. या पुस्तकात लेखकाने दोन वडिलांची तुलना केली आहे. दोन वडील म्हणजेच एक पुअर डॅड जे शिक्षित होते आणि नोकरी करणारे होते, दुसरा रिच डॅड जे उद्योजक आणि गुंतवणूकदार होते. आता या पुस्तकामध्ये आपल्याला मुख्य शिकवण काय सांगितलेली आहे, श्रीमंत आणि गरीब विचारसरणी यामध्ये काय फरक असतो. पुअर डॅड म्हणतात की चांगलं शिक्षण घ्या, नोकरी करा व सुरक्षित राहा. रिच डॅड त्याच्या उलट म्हणतात की पैसे तुमच्यासाठी काम करतील अशी एक व्यवस्था तयार करा. मग आपण याच्यातून जर शिकवण बघायला गेलो तर आपल्याला असं कळेल की नोकरी ही आपल्याला उत्पन्न देऊ शकते, पण आपल्याला वेळेचं स्वातंत्र्य देऊ शकत नाही. दुसरा जो प्रकार आहे तो ॲसेट्स आणि लायबिलिटीज याच्यामधला फरक. रिच डॅड यांनी सांगितलेली सोपी व्याख्या म्हणजे काय की ॲसेट म्हणजे जी तुमच्या खिशामध्ये पैसे आणते आणि लायबिलिटी म्हणजे ज्याला आपण जबाबदारी म्हणतो की जी तुमच्या खिशातून पैसे काढते. उदाहरणाद्वारे आपण याला समजून घेऊ की जर आपण घर भाड्यानं दिलेलं असेल तर ती झाली ॲसेट, पण ज्या घरात आपण राहतो आहे आणि त्याचा बँकेचा EMI भरत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो लायबिलिटी. तिसरा पॉइंट आहे पैशासाठी काम न करता पैशाला कामाला लावणे. बहुतेक लोक आयुष्यभर पैसे कमवण्यासाठी काम करतात, पण श्रीमंत लोक पैसे कसे वाढवायचे हे तंत्र शिकतात. गुंतवणूक करण्याच्या बाबतीमध्ये, व्यवसायाच्या बाबतीमध्ये, तसेच पॅसिव्ह इन्कम वाढवण्यामध्ये. पॅसिव्ह इन्कम म्हणजे जिथे तुम्ही स्वतः उपलब्ध नसताना सुद्धा तुम्हाला त्या व्यवसायातून उत्पन्न येत राहील, याला आपण पॅसिव्ह इन्कम म्हणतो. याच्यामध्ये आर्थिक शिक्षणाबद्दल सुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे. शाळेत असताना जसं आपल्याला गणित शिकवतात, पण पैसे कसे हाताळायचे हे तिथे शिकवल्या जात नाहीत. रिच डॅड असं सांगतात की आपला फायनान्शियल IQ वाढवा, अकाउंटिंग, इन्व्हेस्टिंग, बिझनेस आणि वेगवेगळे लॉज हे शिका आणि ते शिकून फायनान्शियल लिटरसी मिळवा. तसेच भीती आणि लोभ याच्यावर नियंत्रण कसं करायचं. गरीब माणूस भीतीने निर्णय घेतो की पैसे गेले तर काय होईल, मी कंगाल तर होणार नाही ना. पण श्रीमंत माणूस शिकतो, चूक झाली तरी शिकायला मिळेल या अपेक्षेने तो रिस्क घेतो आणि त्यातूनच तो मोठा बनतो. या पुस्तकाचा जर आपण छोटासा सारांश बघायला गेलो तर श्रीमंत व्हायचं असेल तर फक्त नोकरीवर अवलंबून राहून चालणार नाही, तर विचारांवर आणि आर्थिक शिक्षणावर आपल्याला काम करणे गरजेचे आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल आणि आपण आत्तापर्यंत हे पुस्तक वाचलेलं नसेल तर आवर्जून हे पुस्तक वाचवा आणि आपल्या फायनान्शियल स्टॅबिलिटीमध्ये आमूलाग्र बदल करून घ्या. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून यापुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला लगेच उपलब्ध होतील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. रिच डॅड पुअर डॅड बाय रॉबर्ट कियोसाकी हे पुस्तक आवर्जून विकत घ्या, ते वाचा आणि नक्कीच त्याचा आपल्या ॲक्च्युअल जीवनावर उपयोग करून घ्या. धन्यवाद.